नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आजचा विषय प्रसूतीसाठी झालेला वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीबाबत शासन निर्णय 25/9/2014 व शासन निर्णय दिनांक 21/8/1999 हे दोन्ही शासन निर्णय एकत्रितपणे आज आपण बघूया. आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसला करताय? चॅनलवरील दररोज नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी करा सबस्क्राईब. सर्वप्रथम आपण सार्वजनिक आरोग्य विभागाकडील शासन निर्णय 25/9/2014 बघूया. राज्यसेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग संबंधातील आकस्मिक आजारांच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडील शासन निर्णय दिनांक 25 सप्टेंबर 2014 ह्या शासन निर्णयामध्ये 3 संदर्भ मागील शासन निर्णयाचे देण्यात आलेले आहे. तर शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग पत्र क्रमांक 237 दिनांक 21 ऑगस्ट 1999. दुसरा शासन निर्णय आहे शासन निर्णय क्रमांक प्रक्र 1 दिनांक 19 मार्च 2005. तिसरा शासन निर्णय संदर्भामध्ये दिलेला आहे शासन निर्णय क्रमांक प्रक्र क्रमांक 333 दिनांक 16 नोव्हेंबर 2011. ह्या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण बघूया. संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 21 ऑगस्ट 1999 च्या शासन निर्णयान्वये वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत एकंदर 23 आकस्मिक आजारांमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संबंधातील आजारांचा समावेश करून त्यासाठी स्त्री कर्मचाऱ्यांना 20,000 पर्यंत औषधोपचारासाठी आलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळू शकेल अशी तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर संदर्भाधीन क्रमांक 2 येथील दिनांक 19 मार्च 2005 च्या शासन निर्णयान्वये उक्त 23 आकस्मिक आजारांमध्ये आणखी 4 आकस्मिक आजारांचा समावेश करण्यात येऊन खर्चाची ₹20,000 ही कमाल मर्यादा काढून टाकण्यात आली. विभाग प्रमुखांना 40,000 पर्यंतच्या खर्चाचे अधिकार देण्यात आले व त्यावरील रकमेचे पूर्ण अधिकार प्रशासकीय विभाग प्रमुखांना देण्यात आले. विहित तरतुदींमध्ये न बसणाऱ्या अपवादात्मक प्रकरणी निर्णय घेण्याचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव समितीस देण्यात आले. दिनांक 19 मार्च 2005 चा शासन निर्णय निर्गमित करताना स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संबंधित आजाराचा आकस्मिक आजारांच्या यादीमध्ये अनुक्रम नंबर 14 येथे समावेश करण्यात आलेला आहे. परंतु सदर शासन निर्णयामध्ये वरील संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णय दिनांक 21 ऑगस्ट 1999 हा अधिक्रमित करण्याचा उल्लेख अनावधानाने राहून गेल्याचे दिसून येत असल्यामुळे व आता कोणत्याही आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची कमाल मर्यादा राहिलेली नसल्यामुळे सदर शासन निर्णय दिनांक 21 ऑगस्ट 1999 अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय आता या शासन निर्णयाद्वारे वर संदर्भ क्रमांक 1 येथे उल्लेखित शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक MEG 1099 प्रक्र 237 आरोग्य 3 दिनांक 21 ऑगस्ट 1999 अधिक्रमित करण्यात येत आहे. हा शासन निर्णय दिनांक 19 मार्च 2005 नंतर प्रलंबित असलेल्या प्रकरणांनाही लागू राहील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने
हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. निर्णय दिनांक 25/9/2014 अन्वये दिनांक 21 ऑगस्ट 1999 हा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेला आहे. ह्या शासन निर्णयाबद्दल आपण आता बघूया. महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 प्रसूतीसाठी झालेला वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत एकत्रित आदेश. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 21 ऑगस्ट 1999 शासन निर्णय आदेश क्रमांक MAG 1072 31688 P दिनांक 19 ऑगस्ट 72 दिनांक 1187 शासन निर्णय दिनांक 31 मे 1991 हे रद्द करण्यात येत असून ह्या आदेशाचे एकत्रितकरण करून पुढील आदेश निर्गमित करण्यात येत आहे. श्री कर्मचारी अधिकारी यांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 खाली शासकीय स्त्री कर्मचारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची पत्नी यांना प्रसूतीपूर्वी शासकीय जिल्हा परिषद व महानगरपालिका अथवा नगर परिषदेच्या रुग्णालयात गर्भधारणेनंतर पहिल्या 2 ते 3 महिन्यात नाव नोंदवणे आवश्यक आहे. त्याकरता 6 महिन्यापर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे नाव नोंदवले नसल्यास प्रसूतीच्या वेळीस आकस्मिक परिस्थिती निर्माण झाल्यास खाजगी रुग्णालयात औषधोपचार घेतल्यावर त्यावरील खर्चाची प्रतिपूर्ती मिळू शकत नाही. ते टाळण्याकरता तसेच प्रसूतीपूर्व मातेची काळजी घेण्याकरता लस टोचणी योग्य रीतीने पूर्ण होईल व प्रसूती सुलभ होईल याकरता स्त्री कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर प्रसूतीपूर्व नोंदणी शासकीय रुग्णालयात करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी अडचण किंवा त्रास होणार नाही व शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास त्यावेळीही योग्य तो सल्ला वेळेवर मिळू शकेल. कोणत्याही परिस्थितीत प्रसूतीपूर्वी नोंदणी केली नसल्यास पूर्ण कालावधीच्या प्रसूतीसाठी सिझरिंग शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारावरील खर्चास मान्यता मिळणार नाही. एकंदर 23 आकस्मिक आजारांमध्ये स्त्रीरोग व संबंधातील आकस्मिक आजार या आजाराचा समावेश असल्याने स्त्री कर्मचाऱ्यांना 20,000 पर्यंत आकस्मिक आजाराच्या वेळीस औषधोपचारासाठी आलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळू शकते. प्रसूतीशास्त्रासंबंधातील इतर आजारांबाबत आकस्मिकतेचे संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांनी प्रमाणपत्रे दिल्यास त्यावरील खर्चाची प्रतिपूर्ती नियमानुसार अनुज्ञेय आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता. वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आवश्यक असलेले सर्व शासन निर्णय हे विषयनिहाय व दिनांकनिहाय आपणास ग्रामविकास ई सेवा ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर आपण स्क्रीनवर बघू शकतो सर्व शासन निर्णय आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आपण आपल्या आवश्यकतेनुसार आपण ते शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकतात. बघा, आजचा जो काही होता विषय पण तो शासन निर्णय सुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑरेंज कलरची जी लिंक दिसते त्यावर आपण क्लिक करून हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतचा ची कमेंट आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी. तसेच आपण अजूनही आमच्या ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला दररोज रिलीज होणारे जे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आपले ग्रामविकास ई सेवा चॅनलतर्फे
खूप खूप आभार. धन्यवाद.